नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत कुछ बातें दिल से बाय स्वातीमध्ये. आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट ऐकवते. मना तुझी गोष्ट. एक छोटं गाव होतं. दऱ्याखोऱ्यात वसलं होतं. तिथं एक आनंदी मन राहत होतं. घोंघवणाऱ्या वाऱ्यावर झुलत होतं. खळखळणाऱ्या नदीवर बागडत होतं. फुलपाखरांबरोबर गंध टिपत होतं. गरुडाबरोबर उंच भराऱ्या घेत होतं. कशा कशाचं मुळी त्याला भानच नव्हतं. ते आपलं स्वतःच्याच धुंदीत होतं. एक दिवस सूर्य उगवला. मनाला वेध लागले डोंगरापलीकडे जाण्याचे, नवे जग पाहण्याचे, नवे अनुभव घेण्याचे, नवी ध्येय गाठण्याचे, नवी मैत्री करण्याचे. मन बेचैन झाले, सैरावैरा पळू लागले. वेगवेगळ्या इच्छा जागृत करू लागले. त्यामागे पळता पळता झपाटले गेले. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी नजरेआड करू लागले. फक्त अपेक्षा पूर्ण करू लागले. दुसऱ्याच्या तालावर नाचू लागले. जीवनातल्या लयीशी खेचाखेच करू लागले. अडखळले, पडले, ठेच काढले, घायाळ झाले. सावली शोधताना त्याचे डोळे पाणावले. तेव्हा त्याला जुने दिवस आठवले. नव्या उमेदीने मन निश्चय करून उठले. आनंद घेत व देत जाण्याचे त्याने ठरवले. पळण्याचा वेग मनाने कमी केला व मन परत एकदा पूर्वीच्या गावी येऊन स्थिरावले. त्याच्या परतण्याने गावात जल्लोष झाला. गाव व मन सुखी झाले. त्या गावाचे नाव पडले आनंद गाव. जिथे मन भटकून आले त्या मार्गाचे नाव पडले स्वप्नपूर्ती. मनाला पटले होते, लक्ष पाहिजे आनंद. तो मिळवता आला तर स्वप्नपूर्तीचा मार्ग सहज मिळतो. मन विसावले, फुलले, बहरले. थँक्यू. अशी तर मनाची व्याख्या करणं खूप अवघड आहे, पण ह्या 4 ओळी सुचल्या त्या तुम्हाला ऐकवते. बघा तुम्हाला कशा वाटतात. मन स्वप्न शोधत मार्गावरून चालणारा वाटसरू. मन जीवनरूपी फुलामधला गंध टिपणारं फुलपाखरू. मन भर चौकामध्ये नजर चुकवून हुंदडणारं खट्याळ वासरू. पण काय वर्णावा या मनाचा निर्धारू. अशा अवखळ वेड्या मना तुला कसे सावरू. खूप खूप धन्यवाद आपला वेळ काढून मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. तुम्हाला सगळ्यांना हॅपी हॉलिडेज आणि हॅपी न्यू इयर. अगेन नवीन वर्षाच्या रेझोल्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती ही की आपल्याला सगळ्यांना आनंद घेत जायचा आहे. सो अशाच आपली स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा. मी लवकरच तुम्हाला परत भेटते. तोपर्यंत टेक केअर. बाय.